आलिंगन घडे 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 मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा 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 मोक्ष सायुज्यता जोडे
डबल कमी बोलला आहे झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला
या तिची मा ऐसा संताचा महिमा 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 ऐसा योजता जोडे मोक्षचा योजता जोडे मोक्षचा योजता जोडे आले गणा घडी मोक्ष सायोजता जोड मोक्ष सायोजता जोड मोक्ष सायोजता जोड आले गण घडे मोक्षचा योजता जोडे मोक्षचा योजता जोडे मोक्षचा योजता जोडे आले गणा घडी मोक्ष सायोजता जोड मोक्ष सायोजता जोड मोक्ष सायोजता जोड ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया तिची मा झाली बोलाया तिची मा झाली बोलाया तिची मा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया झाली बोलाया तिची मा झाली बोलाया ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया तिची मा झाली बोलाया तिची मा झाली बोलाया तिची मा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया तिची मा झाली बोलाया तिची मा झाली बोलाया तिची मा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा कीर्ते पर्व काळ वघे पायापे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उत्तरे चरण संतातिया उत्तरे चरण संतातिया उत्तरे चरण संतातिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरुं विठ्ठलानंदं परात्परं जगत्प्रभुं त्रैलोक्यव्यापकं देवं शुद्धमत्यन्तनिर्मलं ध्याये श्रीविठ्ठलाख्यं समपदकमलं पद्मपत्रायताक्षं गम्भीरस्निग्धहासङ्कटिनिहितकरं नीलमेघावभासं विद्युद्वासोवसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासिगण्डं मायूरस्रग्विभूषा भयवरसहितं कौस्तुभोद्भासिताङ्गं ध्यायन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलंगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. महानामधारक संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा श्री विठ्ठल समचरणी आणि संत चरण कमळी माथा टेकून नमन करतात. पहिला नमस्कार पांडुरंगाला आणि दुसरा नमस्कार संतांना करून सद्गुरू बाबाजी चैतन्य कृपेने तुकोबाराय कथेचा विस्तार करतात. मी तुका त्यांचा दास आहे असं सगळ्या जगाला आवर्जून सांगतात. इथून पुढे 100 चरणाचं नमन तुकोबारांनी पूर्ण केलं. मंगरुळ तालुका औसा जिल्हा लातूर भगवान श्री कल्लेश्वराच्या दरबारामध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थ भाविक मंडळी आबालवृद्ध माता भगिनी बहुश्रुत श्रोत्रवृंद कीर्तनकार प्रवचनकार कथाकार वारकरी वैष्णव सर्व धर्माचे बांधव विनेकरी टाळकरी मृदंगवादक गुणीजन गायक गुणीजन वादक बालभक्त मंडळी तरुण मंडळी ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या वारकरी कार्याला सहकार्य करणारी भाविक मंडळी आर्थिक देणगीदार अन्नदाते चोपदार मंडळी आणि आमचे नामाचा गजर यूट्यूब चॅनलचे श्री नामदेवजी तुम्हा सर्वांच्या भक्तमंडळींच्या सानिध्यामध्ये आमचे श्री हरिभक्तीपरायण महाबोले यांनी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्वांच्या वतीने ही आजची सेवा दिलेली आहे. आज सप्ताहातील वार्षिक नियमाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी संतांचं वर्णन करावं असा दंडक असल्याकारणाने आजच्या सेवेसाठी आपण संत वर्णनपर अभंगाचं चिंतन केलेलं आहे. आलिंगन घडे संतांचं जेवढं आलिंगन घडतं योगायोगाने तेवढं काय होतं मोक्ष जोडे सायुज्यता जोडे. संतांची भेट घेतल्याने संतांना आलिंगन दिल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. किती सोपा मोक्ष आहे. मुक्ती प्राप्त होते. किती सोपी मुक्ती आहे. अडचणीत भानगडीत पडायची गरजच नाही. ऐसा संतांचा महिमा असा संतांचा महिमा आहे. असं संतांचं महत्त्व आहे. असं संतांचा मोठेपणा आहे. अशी संतांची गरिमा आहे. असं संतांचं श्रेष्ठत्व आहे. झाली बोलायाची सीमा. संतांच्याबद्दल बोलता येत नाही तरी पण बोलण्यासाठी केलेला हा थोडासा प्रयत्न आहे. तुकोबाराय सांगतात संतांच्याबद्दल बोलताच येत नाही. बोलण्याच्या मर्यादा थांबलेल्या आहेत. सीमा तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. त्याच्या पलीकडचं संतांना ज्ञात आहे. त्याच्या पलीकडची ओळख देवाच्या चरणापर्यंत संत महात्मे पोचले. आम्ही आणखीन घराच्या बाहेर पडलो नाही तरी आम्ही स्वतःला परमार्थिक समजतो. संतांची देवाशी ओळख आहे. संतांची देवाशी गाठभेट आहे. संतांशी देव बोलतो. संतांच्या हाताने देव जेवतो. आम्ही फक्त त्याला दाखवून घरी नेऊन आम्हीच खातो. हा फरक आहे संतांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तरी तुकोबाराय बोलण्याचा प्रयत्न करतात. पावित्र्य सांगतात संतांचं. तीर्थे पर्वकाळ अवघी तीर्थे आणि अवघे पर्वकाळ. प्रत्येक तीर्थाला एक पर्वकाळ जोडलेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्मशास्त्राने. अवघी तीर्थे अवघे पर्वकाळ. संतांचे पाय म्हणजेच तीर्थ. संतांच्या भेटीचा कालावधी म्हणजेच तो पर्वकाळ आहे. पर्व म्हणजे पुण्य. काळ म्हणजे कालावधी. पुण्य मिळवून देणारा कालावधी म्हणजे त्याला पर्वकाळ असं म्हणतात. संतांच्या भेटीत पुण्य आहे. संतांची भेट हाच पुण्य पर्वकाळ आहे. संतांच्या भेटीतच तीर्थदर्शन आहे. संतांच्या भेटीतच तीर्थस्नान आहे. अशा संतांची ज्यावेळेला आपण सेवा करतो तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. देवा देवा हे संबोधन आहे बरं का. विभक्ती पाहत असताना संबोधन आहे. देवा हो देवाला बोलतात किंवा देवापर्यंत जाण्यासाठी संत हाच एकमेव मार्ग आहे. त्यांची सेवा केली देवा पावे. एकतर सेवाच कळत नाही आपल्याला. भौतिक गोष्टीलाच आपण सेवा समजतो. शुश्रूषा वेगळी आणि सेवा वेगळी. लक्षात ठेवा. त्याचं चिंतन मी पुढे सांगेन तुम्हाला. भौतिक शुश्रूषा असते आणि अंतःकरणपूर्वक केली गेलेली देवाच्या चरणापर्यंत जी जाऊन पोचते त्याला काय म्हणतात. त्याला सेवा म्हणतात. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. विठ्ठला विठ्ठला
पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय बाबुल ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठला 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 पुंडलिका हरी विठ्ठल ज्ञानदेव कारण वक्ता श्रेष्ठ सांगितला, वक्त्या आधी मान, अगोदर वक्त्याची पूजा केली जाते पांडुरंग समजून. गंधाक्षता पूजन श्रोता यती झाला जरी जाण तरी त्या नाही उचित. असं बरेच वर्ष झाले मंगरुळ या ठिकाणी येऊन, कोरोनाच्या काळाच्या अगोदर येऊन गेलो मी 2016-17 जवळपास 8-9 वर्षाचा कालावधी आणि गेलेला आहे. असं आहे म्हणजे त्यावेळेस हा मंडप नव्हता पत्र्याचा. असं आहे म्हणजे हा एक प्रगतीचा टप्पा आहे. आणखीन काय होत जाईल, वाढत जाईल. भगवंतासाठी जेवढं आपण करू तेवढं तो कृपेच्या रूपाने प्रसादाच्या रूपाने आपल्याला परतफेड करत असतो. आणि ज्यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करत आहोत त्याला भोळा म्हटलेला आहे. शिव भोळा चक्रवर्ती 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 त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया
तयान पादी क्रोध काम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जेते वाचे वदता शिव नाम तयान पादी क्रोध काम शिव भोळा. भोळा म्हणजे गबाळा नाही, व्यवहारातला अर्थ लावायचा नाही अभंगाला, अभंग प्रासादिक आहेत. भोळा म्हणजे हेंद्रा नाही, भोळा म्हणजे धांदरट नाही, भोळा म्हणजे निष्कपट. भक्ताला वरदान देताना तो मागोपुढे पाहत नाही. रावणाने पार्वती मागितली, लगेच देऊन टाकली. याला काय म्हणायचं? याला भोळा म्हणायचं. प्रेमळ. भोळा म्हणजे प्रेमळ, भोळा म्हणजे निष्कपट. हो, पार्वती दिल्यावर आपल्या संसाराचं कसं, आपल्या पोटापाण्याचं कसं, त्याचा काहीच विचार नाही. भविष्यान्नैव चिंतेत, भविष्याची चिंता नाही. देऊन टाकली. त्यांना माहीत आहे देवादिक आडवी येतील आणि अडवून तिथं गोकर्ण महाबळेश्वरला ठेवून घेतील पार्वतीला. धारवाडच्या पुढे गोकर्ण महाबळेश्वर आहे. कुणी गेला असाल यात्रेला, गेला नसाल जा, तिथे पार्वती ठेवून घेतलेली आहे सगळ्या देवतांनी. तिथे आत्मलिंग ठेवून दिलेलं आहे. आईच्या रावण फक्त एकच अँगलने रावण राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. फक्त मन लंपट होतं. 80,000 स्त्रिया उपभोगून त्यातली पटराणी मंदोदरी, पण तरी सुद्धा तो अतृप्त होता. हो, फक्त एकच गोष्टीमध्ये. रावण कुणाचं नाव ठेवतो का आपण? जरी ठेवलं तरी लेकरं वाचणं गेल्यावर ठेवतात रावण नाव. जरी कोणाचं असेल रावण नाव तर कधी ठेवतात? हो, एखाद्याचे लेकरच वाचणं गेले तर त्याचं काम कोणीतरी सांगते मग रावण नाव ठेवा झालेले लेकराचं. आणि गंमत अशी आहे, ते वाचतं. एवढा धाकदरार आहे त्याच्या नावात सुद्धा. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाची जेवढी चर्चा आहे तेवढी चर्चा कोणाच्या नावाची आहे? रावणाच्या नावाची आहे. हो, पण तरी सुद्धा मोकळ्या मनाने आपण आपल्या लेकराचं नाव रावण ठेवत नाही. का बरं? सीतेचं हरण केलं. एकच गोष्ट, एकाच अँगलने चुकला तो. नाहीतर तो आपल्यापेक्षा मोठा शिवभक्त आहे, मातृसेवक आहे, आईच्या वचनात आहे. आईनं सांगितलं मला नित्य कैलासाच्या भगवान शंकराची पूजा पाहिजे. मग आत्मलिंगच आणून देणार होता. मग तिथं येऊन पूजा करावी लागली कैकसीला. कुठे येत असत? गोकर्ण महाबळेश्वरला रावणाची आई येऊन तिथे पूजा करत असे महादेवाची. सगळ्यात लवकर पावणारं ते दैवत आहे. श्रीमंती यावी वाटत असेल तर महादेवाची भक्ती करत चला. आणि आपलं जेमतेम बऱ्यापैकी वाटत असेल तर मग विठ्ठल भक्ती विष्णू भक्ती करत चला. कोणतं बरं वाटलं तुम्हाला? हा, शिवभक्ती केल्यामुळे श्रीमंती येते. आलं का लक्षात? का बरं? भगवान शंकर सांगतात कोणाला? कुबेराला. कुबेराशी मैत्री आहे कोणाची? भगवान शंकराची. आणि ते सांगतात कुबेराला हे माझा भक्त आहे, जरा घरी अडचण आहे आणि मग ह्यांना काहीतरी द्या. मग भगवान देत आहे तो छप्पर. हां, आता छप्पर कोणाचे राहील नाहीत. हां, सगळ्यांचे बंगलेच आहेत, सगळ्यांचे रो हाऊस आहेत, सगळ्यांचे फ्लॅट आहेत, असं आहे. पण देतो तो. भक्ती करत असताना मग तुम्ही कोण्या देवाची सुरू केलेली आहे? आता देव बदलायचा नाही. नाही तर सकाळी एका देवाची, दुपारी एका देवाची, सायंकाळी एका देवाची, स्वप्नात कोणाचीच आठवण नाही असं नाही. भगवान शंकर हे भोळं दैवत आहे. भोळं म्हणजे निष्कपट, भोळं म्हणजे प्रेमळ, आणि ते गुरुत्व आहे वारकरी संप्रदायाचं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, 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 आदिनाथ
सहज स्थिती मच्छिंद्राला धरली सहज स्थिती त्याची प्रेम मुद्रा गोरच्या देदारे त्याची प्रेम मुद्रा गोरच्या देदारे हे आदिनाथ उमा बीज प्रकटली मच्छिंद्राला धरली मच्छिंद्रा दिदली मच्छिंद्रा दिदली गुरुत्व वारकरी संप्रदायाचं भगवान शंकराकडे आदिनाथ उमा उमा म्हणजे पार्वती बीज प्रगटले बीज म्हणजे नाम मत्स्येंद्रा लाधले सहज स्थिती सहज ओढून ताणून नाही सहज डोक्यावर हात ठेवला की जे प्राप्त होतं त्याला सहज म्हणतात मस्तकी तो जाना ठेविला कर कानात सांगून लगेच प्राप्त होतं ते सहज श्रवणी सांगितले मात मस्तकी ठेवेला हात पदपिंडा विवर्जित केला नामा खेचर स्वामींनी नामदेवरायाच्या डोक्यावर हात ठेवला आणि कानात महावाक्य सांगितलं लगेच अवस्था प्राप्त झाली कोणाला नामदेवरायाला नामा म्हणेनी की सापडली सोय नविसंबे पाय खेचराचे त्याला सहज स्थिती म्हणतात अन्यथा मग कर्म मार्गाने उपासनेच्या मार्गाने मग बनत बनत बन जाय गाता गळा वाहता मळा असं आहे तुमच्या लक्षात येतं का तुमचा कितव्या वर्षी आवाज तयार झाला तरी अंदाजे 12 वर्ष म्हणजे एक तप गेलं आवाज प्रत्येकालाच आहे असं आहे मग कुणी शिव्या देण्यासाठी वापरला कुणी शाप देण्यासाठी वापरला ओव्या गाण्यासाठी किती जणांनी वापरला आवाज प्रत्येकाला आहे पण बऱ्याच जणांचा वाजतो फक्त ओनली वाजत असतो असं आहे त्याला मोड आता तुकारामजी जसं म्हणत होते जातं षडजेच्या षडजेला जाता येतं का आपल्याला षडजेच माहीत नाही कशाला म्हणतात आपल्याला एवढी तयारी लागते असं आहे बसल्या बसल्या तुम्ही सगळे डोलता साप डोलल्यासारखं डोलता का नाही ऐकत असताना भजनामध्ये एवढी ताकद आहे असं आहे भजनामुळे मेंदूचा व्यायाम होतो मेंदूच्या सुभाष पाटील मेंदूच्या व्यायामाची जगात कुठं सोय नाही माणसं कोमात चालले का मेंदूचा व्यायाम नाही असं आहे लक्षात ठेवा भजन करणाऱ्याला वेळ लागत नाही शक्यतो असं आहे आणि भजन करणाऱ्याला पोटाचे विकार होत नाहीत जीवन जरी भजनाला उभा टाकलं तरी पुन्हा म्हणते थोडा चिवडा केला तर बरं होणार आहे त्याला आजीर्ण होत नाही त्याला अपचन होत नाही त्याचं पोट गच्च धरत नाही त्याला हाजमोला खायची गरज नाही असं त्याचं ते सगळं खाल्लेलं जिरून जातं एवढं म्हणल्यानंतर बेंबीच्या देठापासून करावं लागतं भजन कोंड कोंडून धरीनं जीवे जीवे देह भावे पूजीन इतकं सोपं नाही भजन टाळ चालू असतो अलग लक्षात गायन चालू असतं समकाल सांभाळावं लागतो स्वर सांभाळावं लागतो हे सगळं गायनाचे रंगी 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 शक्ती अद्भुत आहे अंगी शक्ती अद्भुत आहे अंगी शक्ती अद्भुत आहे अंगी शक्ती अद्भुत आहे अंगी हो
तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा अद्भुत ये अंगे येतो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी गायन अनेक प्रकारचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. कविता गायन आहे, पोवाडा गायनाचं आहे, गझल गायनच आहे, लावणी गायनच आहे. पण हे भजन शास्त्रीय संगीत वेगळं आणि भजन वेगळं. भजनाला काय लागत नाही, टाळीवर सुद्धा आपण भजन करू शकतो. शक्ती अद्भुत हे अंगी पण भजन मार्गात या लवकर. तुका म्हणे येथे भजन प्रमाण द्यायला भजनच द्यावं लागतं. प्रमाण द्यायला अभंगच भजनात गावा लागतो. काय थोर पण नाही म्हणजे मी अमुक आहे तमुक आहे ते तुझ्या घरी, इथं नाही. इथं सगळे सारखे. इथे राया रंका एकची सरी. इथे राया आला तरी एकच आणि रंक आला तरी एकच. इथं काय नाही, फक्त वक्त्याला एवढं. तुम्ही म्हणाल मग महाराज लोकांना एवढं का सजवतात? हे पांडुरंगाची पूजा असते. हे आमची कोणाची, कोणी सताळकराची पूजा नाही. हे कोणाची पूजा आहे? हे पांडुरंगाची पूजा आहे. आणि विनेकरी परत येईपर्यंत आम्ही हार ठेवतो, कारण तो फुलाऱ्यानं ववलेला असतो. याला 1-2 तास लागतात एवढा हार ववायला. त्यानं तेवढा मन लावून ववलेला असतो बरं का. त्याची इच्छाशक्ती त्यात त्याने ओतलेली असते, किंवा हा महाराजाच्या गळ्यात जाणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे ठेवतो, लगेच काढत नाही बरं का. आम्हाला मोहच आहे म्हणा की हाराचा. आमचे महाबोले म्हणले फुलं उधळायच्यात बरं का, म्हणले सरकू नका इकडे इकडं. मस्त पुष्पवृष्टी. आता शेवटच्या दिवशी नाही टाकले तरी चालते. आता आमच्या इतके एक टोपलं भरून फुलं टाकली आता एवढे. ते आमची फार योग्यता नाही, पण तरीसुद्धा ती तुमची श्रद्धा आहे, ते तुमचं प्रेम आहे, तो तुमचा भाव आहे आणि ती संत चरणावरचा विश्वास आहे. या परिसरामध्ये आमचे सद्गुरू वैकुंठवासी मारुती महाराज कानेगावकर, सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर बरं का, आमचे अचल बेटकर, उज्ज्वलानंदजी बाबा, या महात्म्यांनी 3 महात्म्यांचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे बरं का. श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज बरं का, याच्या अगोदरच्या 2 पिढ्याचे मी त्यांना पाहिलेलं आहे. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबाला मी सताळ्याला नेलेलं आहे, आणि फक्त मारुती महाराज यांना कानेगावकरला मी पाहिलं नाही. पुढे महेश बाबांना पाहिलेलं आहे. रात्री त्यांच्या पिताजींची सेवा झालेली आहे. तुम्ही संत मायबाप या अभंगावरती त्यांनी सेवा केली. आता महेश बाबांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं सर्वांनी शुभकामना करा त्यातून ते बाहेर निघण्यासाठी. आणि त्या व्यक्तिमत्वाची गरज आहे आपल्याला, आपल्या मराठवाड्याला, निदान तुमच्या परिसराला. आमच्या परिसरामध्ये, आमचा दूरचा परिसर आहे, इथून लातूरपासून पुढे 50 किलोमीटरचं अंतर आहे. आमचं परभणी आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीला गाव आहे. तिथून 12 किलोमीटरवर परभणी जिल्ह्याची बाउंड्री सुरू होते, 12 किलोमीटर बीड जिल्ह्याची बाउंड्री सुरू होते. असं आहे. आम्ही तिथून येऊन इथं तुम्हाला काही सांगावं असं आमच्याकडे काही नाही जवळपास, पण तरीसुद्धा तुमची श्रद्धा म्हणून एक आम्ही वारकरी विचार देत असतो. आम्ही नोहे माझी वाणी पदरीची. आम्ही आमच्या पदरचं सांगत नाही. पदर संसारात वापरायचा असतो, आपल्या पदरचं परमार्थात वापरायचं नाही. आपल्याला यातलं काही ज्ञात नाही, काही माहीत नसतं आपल्याला. यातलं ज्ञानोबर आहे तुकोबरांना माहीत आहे. यातलं भक्तराज पुंडलिक राहायला माहीत आहे. आणि म्हणून देव त्यांच्या अंकित आहे, परमात्मा. युगे 28 विटेवरी उभा. आज 1 लाख रुपये देतो म्हणलं तरी माणूस 1 तास थांबायला तयार नाही एका जाग्यावरती. पण विश्वाचा मालक फक्त भक्तीसाठी थांबलेला आहे. आता तो थांबलेला आहे कधीपर्यंत? चंद्र सूर्य तोपर्यंत तो थांबलेला आहे. आता तो कुठे जाणार नाही. आता दुसरा अवतार, आता फक्त कल्की अवतारच येणार आहे. आता कोणता अवतार येणार आहे? कल्की. 10वा अवतार व्हायचा राहिलेला आहे शिल्लक. शंभलापुरी होणार आहे तो. शंभलापूर नावाचं गाव आहे भारतामध्ये. त्या शंभलापुरामध्ये कल्की अवतार होणार आहे. कुठं गाव आहे ते जाऊन शोधून या, सर्च करा कुठं सापडते तुम्हाला ते. शंभलापूरमध्ये कल्की अवतार होणार आहे बरं का. जसं राया आणि सावित्री, आईचं नाव काय? सावित्री. मला एकाने पोस्ट केली होती, म्हणजे मेसेज टाकला होता की सांगायचं राहिलं मागच्या कीर्तनामध्ये. म्हणजे जसरायाचा पुत्र आणि सावित्री देवीचा कुमार, तो कोण? कल्की. कुठं अवतार होणार? शंभलापूर. घोकत घोकत जा,
हां घोकत घोकतच निद्रा देवीच्या अधीन व्हा म्हणजे पाठ होऊन जातं लवकर. असं आहे. आपल्याला ते कळत नाही. आपल्याला फक्त बंडल कुठं सापडते सांगा. बंडल कुठं सापडते, काय घेऊन जायचे का सोबत. आणलंच नव्हतं तर घेऊन जाता येत नाही. नंगे आहे नंगे चले म्हणवाय जगाच्या पाठीवरती. येताना पोशाख होता का आपल्या अंगावर जगात येताना? नाही. जाताना 2 रुपये मीटरचं असतंय. का घमिंड आहे माणसाला कोणाला माहिती एवढी. आणलंच नव्हतं आणि घेऊन जाताच येत नाही तरी माणूस म्हणतो इथून माझा आहे, हे माझं आहे, तिथून माझं आहे, हे त्याच्या पलीकडचं तुझं आहे. उगीच अक्वायर करत बसतो आपण. शेवटी घराच्या बाहेर आउट. हा तर तुझी जागा. आपली जागा किती आहे? गावाच्या बाहेर. स्मशान कुठं इथलं? तुम्ही म्हणाल कशाला रात्री आठवण काढली त्याची. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराचे होय माती, शरीराचे होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराचे होय माती. कोणी न येती सांगते, कोणी न येती सांगते, सारे अवघे कामे खोटे अंती जाणे मसनवटे, सारे अवघे कामे खोटे अंती जाणे मसनवटे, शरीराचे होय माती, शरीराचे होय माती, शरीराचे होय माती, शरीराचे होय माती, शरीराची होय माती, अंती जाणे मसनवटे, सारे कामे अवघे खोटे अंती जाणे मसनवटे, शरीराची होय माती, कोणी न येते जागाटे, सारे अवघी कामे खोटे अंती जाणे मसनवटे. एक रूपक आहे ऐका. आपल्या गळ्यात माळ आहे कशाची? तुळशीची काष्ठ आहे. लाकडच घातली की आपण गळ्यात. तुळशी काष्ठ. काष्ठ म्हणजे लाकूड. लाकूडच घातलं की शेवटच्या दिवशी सरणाला काय लागतं? सरणाला काय लागतं? लाकड. प्रेत झाल्यावर लाकडावर देह ठेवला जातो पण वारकऱ्याने जिवंतपणीच लाकडं गळ्यात बांधले. शेवटच्या दिवशी लाकडं लागतात. रूपक आहे. लाकडावर ठेवून पेटवलं जातं बरं का. पेटवल्यावर लाकडाचं काय होते? लाकडाचे गौऱ्याची राख होते. लाकडाचे कोळसे होतात. बुक्का कशाचा आहे? कोळसा आहे. बरं का. हा देह जळाल्यावर लाकडात घालून लाकडाचे कोळसे होतात आणि पेटवून गावाकडे आल्यावर घरी आल्यावर लोक कुठून आलो म्हणतात? माती करून आलो म्हणतात. कुठून आलो? माती. गोपीचंदन काय आहे? माती आहे. कधी विचार केला तुम्ही याचा? हे शेवटचं ह्याचं आउटपुट आहे ह्याचं शेवटच्या दिवशी. आलं का लक्षात? चालत नाही. कोणालाच जमू दिलं नाही वारकऱ्यांनी. वारकऱ्यासारखं कोणालाच जमलं नाही. मी रामेश्वर भट्टाला जमलं नाही. तुमचा आमचा अभ्यास आहे का तेवढा? रामेश्वर शास्त्री एवढा अभ्यास आहे का? रामेश्वर भट्टाचा अभ्यास आहे. पांडित्य होतं. वैदिक वेद मुखदगत होते. 10 ग्रंथाचा अभ्यास होता. दशग्रंथी. काव्य, छंद, निघंटू, ज्योतिष, कल्प, व्याकरण आदी किती दशग्रंथी होते रामेश्वर शास्त्री.
तरी त्यांना कोण कळलं नाही? त्यांना तुकोबाराय कळले नाहीत. आपल्याला एक दोन अभंग वाचून कळतील का? एक दोन अभंगावर कळतात तुकोबाराय? किंवा एखादा फोटो तुकोबारायचा आणून घरात लावला म्हणजे तुकोबाराय कळतात का? नाही. त्यासाठी गाथा वाचावं लागेल आपल्याला. सर्व संतांच्या गाथेचं वाचन करत चला. लक्षात ठेवा, हे आउटपुट आहे मानवी जीवनाचा. हा शेवट सांगितलेला आहे. लक्षात ठेवा. लाकडावर ठेवून हा देह पेटवल्यावर, म्हणून लाकड आहेत गळ्यामध्ये, तुळशीचे काष्ठ. पेटवल्यावर लाकडाचा कोळसा होतो, म्हणून कपाळाला बुक्का आहे. बुक्का लावला आत्ता बरं का. आणि पेटवून घरी आल्यावर माणसं म्हणतात मातीहून आलो, म्हणून गोपीचंदन ही माती आहे. एवढाच विषय आपला, दुसरा काहीच नाही. आपला तिलकाचा आहे, माती आणि कोळसा. आपल्या कपाळात काय आहे? कोळसा आहे आपल्या कपाळामध्ये शेवटच्या दिवशी. आणलंच नव्हतं, घेऊन जात आहेत नाही, याचा विचार करायचा फार मुळात. मग सासा सुनात भांडणं होत नाहीत, नवरा बायकोत भांडणं होत नाहीत, जावा जावाचे भांडणं होत नाहीत, मित्रामित्रात विपट द्वेष मत्सर कपट निर्माण होत नाही, वैरभाव निर्माण होत नाही. मानवी जीवनाचा ज्याला अभ्यास होतो बरं का, पण या गुरुत्वापासून शिकायला मिळतं आपल्याला. भगवान श्रावण महिना चालू आहे, असं आहे. बरेच जण श्रावणात शाकाहारी होतात. बरेच जण म्हणतोय मी, सगळेच नाही. बरेच जण श्रावणात शाकाहारी होतात. कोणी पायात चप्पल घालत नाही, मग कोणी केश कापत नाही, कोणी नख कापत नाही. हो, इतके कट्टर होतात. ओनली 1 मंथ, एका महिन्यापुरते. 11 महिने अस्ताव्यस्त, 11 महिने रानोमाळ पांगलेले, 11 महिने जाग्यावरच नाहीत बरं का. 11 महिने आकाराने माणूस पण विकार भरलेले. हो, पण संतांचं जीवन 12 महिने 13 काळ. 13 काळ म्हणजे अधिक मास, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. संतांचं जीवन 12 महिने 13 काळ, आकारानेही आणि विचारानेही ते संतत्व आहे. का? त्या गुरुत्वाला भजल्यामुळे. आणि हा परमार्थ पार्वतीच्या निमित्ताने. नादी गुरु शंकरा लागूनी शिष्य परंपरा. पहिला शिष्य पार्वती, पार्वतीला उपदेश दिला. हो, नवरा बायकोचे संवाद काय? पुराण ग्रंथ. नवरा बायकोचे संवाद काय? शास्त्र ग्रंथ. हो, आणि वेदातलं वेदांत तत्वज्ञान नवरा बायकोच्या संवादामध्ये. जे शंभूने धरिले मानसी, जे शंभूने धरिले मानसी, शंभूने धरिले मानसी, जे शंभूने धरिले मानसी, शंभूने धरिले मानसी, जे शंभूने धरिले मानसी, जे शंभूने धरिले मानसी, ते शंभूने धरिले मानसी. त्याची उपदेशिले गिरिजेसी. त्याची उपदेशिले गिरिजेसी, त्याची उपदेशिले गिरिजेसी. नाम बरवे बरावे, नाम बरवे बरावे. तेची उपदेशिले गिरिजेसी, तेची उपदेशिले गिरिजेसी, तेची उपदेशिले गिरिजेसी. नाम बरवे, नाम बरवे, नाम बरवे, नाम बरवे. हे शंभूने धरिले मानसी, त्याची उपदेशिले गिरिजेसी. नाम बरवे बरवे, नाम बरवे बरवे. ते शंभूने धरिले त्याचे नाम बरवे, नाम बरवे, नाम बरवे, नाम बरवे. जे शंभूने, शंभू म्हणजे कोण? मांडी घाला. शंभू म्हणजे दिदी, शंभू कोणाला म्हणतात? शंभू कोणाला म्हणतात? शंभू. ये जरा इकडे या, दिदी या, या इकडे या, जवळ ये, ये ये माय, ये ये. हा, कम हिअर, ये इकडे. अरे गुरुजी येत आज कीर्तनाला, आज मास्तर आहे कीर्तनाला. आय एम प्रायमरी टीचर.
कमी यार या इकडे काही विचारत नाही. या इथे या इथे या ये माय या इथे या जवळ आहे इथे या ये माय दीदी या जनाबाई मुक्ताबाई या असं या इथे. हां छान छान. कीर्तनाची गरजच यांच्यासाठी आहे. दात पडलेले, कान गेलेले, मोतीबिंदू काचबिंदू झालेले, त्यांना उपयोग काय होईल सांगा. कीर्तनाची गरज कोणासाठी आहे. कौमारे आचरित प्राज्ञ. हे भक्त प्रल्हाद कसले होते हे बघा याच्यासारखे. ध्रुव बाळ कसा होता हे बघा याच्यासारखे. कसे चॉकलेट आहेत मस्त छान आहेत, चांगले चिकने चोपडे सोबत न्यायसारखे आहेत, पण माझाच बाजार करायचे. काही सांगा की न सांगा. शंभू कोणाला म्हणतात. हा कोणाला. शंकराला. शंकराला म्हणतात. काय खाल्लंय. पान खाल्लंय. हाँ खाई के पान बनारस वाला. आणि छोरा तेरणा किनारी वाला. खाई के पान तुरोरी वाला आणि छोरा तेरणा किनारी वाला. असंच का गाण्यात बदल करू आपण थोडासा. हा नाही नाही पान खाल्लंय. शौकी नाही ते. शौक असावं माणसाला. हा हो कावळा पिंडाला शिवत नाही म्हणा बऱ्याच. मग माणसं चहाचा कप घेऊन जातात, बिस्किट पुढे नेतात, तंबाखूचे तोटे नेतात. जन्मभरही तेच केलं आणि ते शेवटच्या दिवशी त्याला पार नेऊन घालतात खड्ड्यामध्ये. जे शंभूने धरिले मानसी. आपल्या मनात जे होतं ते बायकोला सांगितलं. कोणी. भगवान शंकराने. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असतं. काय सांगितलं. तत्वज्ञान. कुठं. क्षीरसिंधूच्या परिसरी, क्षीरसागराच्या काठावर. शक्तीच्या कर्णकुहरी नेनो श्री त्रिपुरारी के सांगितले. काय सांगितलं. जे ज्ञानेश्वरीत आहे तेच सांगितलं, जे गाथ्यात आहे तेच सांगितलं, जे रामायणात आहे तेच सांगितलं. रामनाम सांगितलं, तारक मंत्र सांगितला. दुसरं काय सांगितलं. रकारा पुढे एक मकार मांडिका. मकार मांडिका. पुढे एक रकारा पुढे एक मकार मांडिका. मकार मांडिका. रकारा पुढे एक मकार मांडिका. मकार मांडिका. उतरसी समा तुका शंभूची. 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 या परिणामाची ओळ मांडोली. ओळ मांडोली. 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 प्रकारापुढे र मांडायचं. ऐका आता. र लिहायचं, त्याला काना द्यायचा आणि पुन्हा म लिहायचं. काय झालं. गोड. बघा बोलले का नाही. लांब बसले होते, इथं येतच नव्हते, इथं आणलं. बोलतच नव्हते, बोलायला लागले. उद्या माझं उपरणं घेऊन कंबर बांधतील. हा असं आहे. म्हणून आता गादीपर्यंत बोलवणार नाही, तिथंच बसायचं आता. हा माझे बंद पडायचे ना कार्यक्रम. का आलात तुम्ही कीर्तनाला. कीर्तनाला का आलात तुम्ही. बोला काय येईल ते सांगायचं. कीर्तनाला का आलात.
ऐकायला श्रवण भक्ती. का ऐकायचं? का ऐकायचं? वाय चांगलं वागण्यासाठी, गोडटाळ्या वाजवायच्यासाठी. कुठेही टाळ्या वाजून आपले हात घाण झालेत अशा ठिकाणी वाजवा. कुठेही कुठे वाजवतात माणसं टाळ्या, कशालाही बघता काय सामील व्हा. कुठेही चांगलं ऐकायचं. काय चांगलं ऐकायला मिळतं कीर्तनात? सांगा, जे येईल ते सांगायचं. देवाचं. देव म्हणजे काय? देव म्हणजे ईश्वर. बघा, एवढं कुणाकुणाला येत होतं? उद्यापासून इथंच बसायचं. प्रत्येक महाराजांचं कीर्तन ऐकायचं. असं मागं बसायचं नाही. आपण गुन्हेगार आहे का? लांब बसायला कौले धरून कशाला? हा, आपण चोर आहे का? आपण काही गुन्हा केलाय? नाही. हो, का बरं खाली मान घालायची? हो, आपण काय पाप कर्म केलंय? नाही, फक्त पान खाल्लंय. आवडते म्हणून खाल्लंय. पाने खाशील उदंड. प्रमाण आहे, तो कोबरायचं. हा, रकारा र मांडायचं, काना द्यायचा, म मांडायचं. काय झालं? राम. कोण होते राम? राम कोण होते? राम आएंगे आएंगे. कोण होते राम? घरात चर्चा नाहीत. घरात चर्चा म्हणजे सोयाबीन कसं पुढे जाईना. घरात मायबापाचे भांडणं. मग ते ओव्या कोण शिकायले? शिव्या शिकायचे. पुन्हा शिमग्याला कामाला येतात. कोण होते ताई राम? राम कोण होते? आपल्या चर्चा नाहीत कुटुंबामध्ये. बघा, संस्कृती वृद्धिंगत व्हायला का ऱ्हास व्हायला? तुम्ही सांगा. चर्चा नाहीत कुटुंबामध्ये. वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या, गाथ्याच्या, ज्ञानेश्वरीच्या, वारकरी संप्रदायाच्या, विठ्ठल भक्तीच्या, रामकृष्ण चरित्राच्या, अवतार परंपरेच्या, तीर्थाच्या, देवाच्या, पवित्र पर्वताच्या, भरतखंड पवित्र भूमीच्या. उत्तमं भारते जन्म. राम कोण होते? देव होते. छान. असं संदिग्ध उत्तर आहे. देव होते. कुठं झाला जन्म रामाचा? इथं किल्लारीला, लांबजण्यात, खरोशाला नाही, चौरस्त्याला, तिकडे मातोळ्याला नाही. बघा, आलं तुम्हाला अंतर्मुख करतोय मी. उद्यापासून 5-10 मिनिट लेकरं घेऊन चर्चा करत चला. रकारा पुढे एक मकार र मांडायचं आणि म मांडायचं. राम शब्द तयार होतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. ते राम नाम दिलं, त्याच नामाचं भजन सुरू झालं. रूपावळीच सुरू होते. रामकृष्ण हरी. राम नामापासून रूपावळी आहे आणि राम नामापासूनच भजन थांबतं. ज्ञानदेव तुकाच्या नंतर काय आहे? रामाच्याच नावानं भजन सुरू होतं. रामाच्याच नावानं भजन थांबतं. झाले राम राज्य काय मुने आमाची. झाले राम राज्य काय मुने आमाची. झाले राम राज्य काय आमाचे. झाले राम राज्य राज्य काय उने आम्हाचे. झाले राम राज्य काय उने आम्हाचे. झाले राम राज्य काय आम्हाचे. झाले राम राज्य काय उने आम्हाचे. धरली धरी पीक गाये ओळील्या म्हशी. धरली धरी पीक गाये ओळील्या म्हशी. राम वेळो वेळी आम्ही गाऊ बोवी. राम वेळो वेळी आम्ही गाऊ बोवी.
पिके एक बॅग वापली आणि एक फिरली. धरणी धरी पीक धारण करते. धरणी गायी वळल्या, म्हशी वळल्या म्हणजे दुभत्याला आल्या, दूध भरपूर झालं. राम वेळोवेळा आम्ही गायन करायची ओवीमध्ये. राम राम आहे. पहिला नमस्कार कोणता आपला जुना? राम राम. आता निघाले नमस्कार. जय हरी, जय गुरुदेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, रामकृष्ण हरी. आणखीन जे काय प्रत्येकाचं जे असेल ते. हाय, हॅलो, वाव. बघा कसं कळलं. हे कळलं की रामातलं कळत नाही, पण अभ्यासातलं कळतंय. अभ्यासातलं कळतंय. आपले प्रतीक आहेत काय. राष्ट्रध्वज कोणता आहे भारताचा? राष्ट्रध्वज मन मोठ्यानं मन. बरोबर आहे. तिरंगा. किती रंग आहेत? 3. कोणते कोणते? बरोबर आहे. त्याचंही चक्राचा निळा रंग आहे. 4 आहेत म्हणते त्याने. त्यांचे लागले कलागती लावून द्यायच्या. ते 3 रंग आहेत म्हणते तिरंगा. बरोबर आहे. त्याला म्हणते 4 आहेत. बरोबर आहे. चक्राचा निळा रंग आहे. कोणतं चक्र म्हणतात त्याला? थांबा, बोलू द्या, मध्यस्थी करायची नाही. चक्र कोणता आहे मध्ये? आमच्या डोक्यात दुसरी चक्कर. कुणाला घेणं देणं आहे त्या चक्राचं? अशोक चक्र. कोण होते अशोक? सम्राट अशोक राजा. बरं का. किती आरे आहेत त्या चाकामध्ये? चाकात आरे किती आहेत? 10. बरं 10. काही का असणार लिलावामध्ये बोली 2 रुपयापासून लावा, त्याने 10 आहेत म्हणते. 10 सांगा किती आहेत? 12. 12. बरं, हे ना 12 आहेत म्हणते. आता इंग्रजीत हे सेमीचं असेल किंवा CBSEचं असेल, इंग्लिश मिडियमचं असेल ते 12 म्हणायले. 12चं स्पेलिंग सांगा. LV. फोन करून सांगा सकाळी. 12. लगेच ट्युशन घेऊ, लगेच परिपाठ. त्याला काय पाठ घ्यायचा? तर काय उजडल तिथं उजडल. मला 7-8 वर्ष झाले येऊन. माझे लय राहिलेत कीर्तना. बरं का कल्लेश्वर महाराज कुठे गेले बाबा? लय राहिलेत माझे कीर्तना. मला फक्त कीर्तन मागायची सवय नाही. मागितल्यावर 2 डायऱ्या ठेवावं लागतात. माझी जीभ आणखीन बाटलीच नाही कीर्तन मागून कोणाला. तुम्ही द्यावी सेवा, आम्ही येऊन करावी. मागायची नाही, तुम्ही सेवा द्यायची. माझी कथा करायचे म्हणे कोणा तरी नारायणा जीवा झडो. कीर्तन मागायचं नाही. याचा अर्थ तुम्ही द्यायचं नाही असं आहे का? तुम्ही द्यायची सेवा, आम्ही ती करायची. आम्ही नियमाने चालतो. कोण काय करतंय अलग लक्ष. कोण पदर घेत नाही आम्हाला त्याचा संबंध नाही. आम्ही आमचा ढळू देत. आमचा नीट करण्यासाठी आमचा नकीलच फाटून गेला. ते 91 पासून कीर्तन करतो मी, D.Edला असतानापासून. मी आणखीन 33 वर्षामध्ये कीर्तनात पाणी पिलं नाही. बॉटल आणून ठेवले, ते तुमची मर्जी आहे. मी आणखीन आरती झाल्याशिवाय खाली बसलो नाही. किती वर्ष झाले? 33 वर्ष झाले. 12 36. 3 तप पूर्ण व्हायला 3च वर्ष आहेत. आणखीन 3 वर्ष कसे तरी कडला काढायचे. तिथून पुढचं परमात्मा जाणू काही माहित नाही आम्हाला. संतांनी जे सांगितलेलं आहे, संती सांगितले ते केले जतन. संतांनी सांगितलेलं ते सांभाळायचं. त्यासी होतो पण कामा नये. 3 रंग आहेत. वरचा रंग केशरी, मधला पांढरा, शेवटचा हिरवा. कृषीप्रधान भारत देशाचा आहे. सुजलाम सुफलाम मलय शीतलाम. अशोक चक्र आहे, निळ्या रंगाचा आहे आणि त्याला 24 आरे आहेत. बरं का. दिवस आणि रात्रीचे मिळून तास किती होतात? किती तासाचा दिवस रात्र? 24. म्हणून ते आरे किती आहेत त्या चाकात? कालचक्र गतिमान आहे, सतत फिरत राहतं, म्हणून 24 आरे येतं. उद्या मोजा आता येणाऱ्या 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट किती तारखेला येते? हा थोडं फिरवून विचारायचं म्हणजे धोरणावर राहतात. उद्यापासून इथंच बसणार आता बघा तुम्ही ते. त्यांना कुणी बोलतच नाही आणि बऱ्याच ठिकाणी लेकरांना हाकलून देतात. अरे यांची गरज आहे. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है, मुठ्ठी में है तकदीर. भारताचं भविष्य आहे हे, फ्युचर लाईफ आहे भारताचं. लक्षात ठेवा. त्यांना प्रवाहात घ्यायचे. येतील तेवढे. उद्या प्रत्येकाने 2-2 मित्र आणायचे. चला म्हणायचं गुलाबजामुन आहेत पंक्तीला, काही का असं ना. उगं
बोलवायचं त्यांना. पण परमात्म्याचं रामाचं नाम या इथपर्यंत आणून दिलं ते संत महात्म्यानी. त्या संताच्या सहवासामध्ये आलिंगन घडे, आलिंगन आलिंगन गडे, आलिंगन गड, आलिंगन गडे, आलिंगन घडे, आलिंगन गड, आलिंगन गड. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, आईचा संतांचा महिमा, आईचा संतांचा महिमा. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, आईचा संतांचा महिमा, आईचा संतांचा महिमा. हे आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन, आलिंगन ही भेट आहे. आधी पाया पडायचं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये अगोदर आलिंगन आहे. प्रथम भेटी आलिंगन, प्रथम भेटी आलिंगन, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. असं वाजवीत राहिल्यावर तुम्ही रात्रभर कीर्तन करील. उजडल तिथं उजडल. नागर सोग्याला तर उजडल नाही, लातूरला तर उजडल नाही, खरोळ्याला तर उजडल, शेवटी सताळ्यात उजडल. उद्या हॉलिडे आहे. उद्या हॉलिडे. सांगा स्पेलिंग हॉलिडेचं. आता सुटका नाही जय विठ्ठल होईपर्यंत. ते म्हणतील आमच्याच मागं लागले महाराज. प्रथम भेटी आलिंगन. ऐका, वेश्येनं जार पुरुषाला दिलेलं ही आलिंगनच आहे. भक्तानं देवाला दिलेलं ही आलिंगनच आहे. मुलानं आईला दिलेलं ही आलिंगनच आहे. पत्नीने पतीला दिलेलं ही आलिंगनच आहे. मित्राने मित्राला दिलेलं ही आलिंगनच आहे. लक्षात ठेवा. हो. आणि शिष्यानं गुरुला दिलेलं ही आलिंगनच आहे. साधकाने संताला दिलेलं किंवा संतांनी साधकाला दिलेलं आलिंगनच आहे. या प्रत्येक आलिंगनाचे परिणाम वेगवेगळे. प्रत्येक आलिंगनाचे परिणाम वेगळे वेगळे. आई आणि मुलाचं आलिंगन आहे, वात्सल्य आहे तिथे. वेश्या आणि जार पुरुषाचं आलिंगन आहे, विकार आहेत त्याच्यामधून निर्माण होणार. हो. गुरु शिष्याचं आलिंगन आहे, समाधी प्राप्त आहे तिथे. हो. देवभक्ताचं आलिंगन आहे, भक्तीतला आनंद आहे त्या ठिकाणी. तसं साधक आणि संतांचं आलिंगन आहे, मोक्ष जोडे, सायुज्यता जोडे. भेटीचा प्रकार आहे आपल्या इथं. आपल्याला हात जोडायची सवय विसरून गेलो. 150 वर्षात आपण हातात हात द्यायला शिकलो, शेक हँड करायला शिकलो. ही चुकीची पद्धत आहे. त्याच्यातलं वाईट आपल्यात संक्रमित होऊ शकतं आणि आपल्यातलं वाईट त्याच्यामध्ये
संक्रमित होऊ शकतं. लाजाळूचं झाड असतं डोंगराळ भागामध्ये, पाहिले तुम्ही? लाजाळूचं झाड छोटंच असतं, एक 4-5 त्याला फांद्या असतात छोट्या, चिंचेच्या किंवा गुंजच्या पानासारखे पानं असतात आणि पिवळे फुलं असतात, 2-3 एखादं बोंड असतं त्याला, आणि इतकं तीच बरं उंचीचं असतं आणि दिवाळीपर्यंत जगतं ते. हळूहळू हिवाळ्यामध्ये ते नष्ट होऊन जातं. आपण जर बोट त्याच्याजवळ नेलं तर काय करतं ते? पानं मिटून घेतं, म्हणजे आपला स्पर्श त्याला नको आहे. म्हणजे आमच्या बोटातून काहीतरी त्याच्यापर्यंत काहीतरी व्ह्यू जात राहिले त्याच्यापर्यंत. ते म्हणतंय डोंट टच मी. ते काय म्हणतंय? डोंट टच मी असं म्हणतंय का? पण त्याचा भाव तसा आहे. ते म्हणते माझ्या अंगाला हात लावू नको. ह्या हातानं कुणाला माहिती कुणाकुणाचे संसार उठले, कुणाकुणाचं काय वाटोळ झालं, सगळ्याच्या मागं लागून आता माझ्या मागं लागलास का म्हणते ते. म्हणजे आपल्या हातातून काहीतरी गेलं, म्हणजेच आपण एखाद्याच्या हातात हात दिल्यावर त्याच्या हातातलं काहीतरी आपल्याकडं येऊ शकतं. काही वेळेला माणसं भजनाला येतात, टोपी विसरलेली असते, तिथली कोणाची तरी घालतात, मग अभंग चाल म्हणतात. मग ते भजन वगैरे झाल्यावर ते म्हणते माझी चाल कशी रंगली नाही. मग टोपी कोणाची होती? त्याच्या डोक्यात सकाळपासून काय चालू होतं कुणाला माहिती, खलबतं. त्याची टोपी, त्याचा घाम त्या टोपीला लागलेला असतो आणि त्याचा स्पर्श आपल्या डोक्याला झाल्याबरोबर आपल्या वृत्तीत बदल होतो. लक्षात ठेवा. आपल्याला गोष्टीची कीर्तन ऐकायची सवय लागली, सासा सुनाच्या नकला, जावयाच्या गोष्टी, शिवार पालता घालून जय विठ्ठल चला. तत्वज्ञानाचे विषय आहेत, अभ्यासाचे विषय आहेत, भक्तीचे विषय आहेत, ज्ञानाचे विषय आहेत. संतांचा स्पर्श ज्यावेळेला आपल्याला होतो त्यावेळेला मोक्ष मिळतो. आलिंगने संताची आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरित्यांच्या ठेवेता, वरित्यांच्या ठेवेता. माझे कोडे आजी भेटले, माझे कोडे आजी भेटले, माझे कोडे आजी भेटले, माझे कोडे. आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. पाया बस पाया, वरित्यांच्या ठेवेता, वरित्यांच्या ठेवेता, वरित्यांच्या ठेवेता. दिल्यामुळे दिव्य झाली माझी. साबणाने स्वच्छ होते, संतांच्या भेटीने दिव्य होते, म्हणजेच मोक्ष मिळतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, नाम परमानंद परमोच्च सुखाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हणतात. पुरुषार्थातला 4था टप्पा आहे धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष आणि तो मोक्ष मिळतो बरं का. तो मोक्ष आम्हाला प्राप्त होतो संतांच्या स्पर्शामध्ये, संतांच्या आलिंगनामध्ये. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे त्यांचे. संत भेटती आजी मज, तेने झालो मी चतुर्भुज. दोन्ही भुजा थोडी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. काय सांगू सुख झाले आलिंगने, निवाली दर्शने कांती माझी. मज वाटे त्याशी आलिंगन संतांना भेटाव. शांतीप्रभू नाथराय सांगतात मुक्ती जोडे, मुक्ती प्राप्त होते. पुरुषार्थाचे 4 टप्पे, धर्मार्थ काम मोक्ष. मुक्तीचे 4 टप्पे, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. मोक्ष सायुज्यता जोडे. समीपता म्हणजे त्या देवाच्या नगरीत जायला मिळणे.
सलोकता म्हणजे देवाच्या नगरीत जायला मिळणे, समीपता म्हणजे देवाच्या जवळ जायला मिळणे, स्वरूपता म्हणजे देवाचं रूप प्राप्त होणे. चतुर्भुज नर होऊनी ठेवले, देवाचं रूप प्राप्त झालं. स्वरूपता मुक्ती आणि देवाच्या मांडीवर बसायला मिळणे. सायुज्यता मुक्ती मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. बोला. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाले बोलायाची सीमा, झाले बोलायाची सीमा, झाले बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. जय जय विठोबार कुमाई, जय जय ठोबार कुमाई, जय जय ठोबार कुमाई. त्याचा थोडा रिटर्न द्या, रिटर्न ठोबार कुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठोबार कुमार, कुमार कुमार ठोबार कुमार, कुमार कुमार कुंडलिकाम हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुमार ठोबार कुमार, कुमार ए जे ठोबार
हृदय असेल असं. एकदा कसं असतं हे अंगात आल्यासारखं होतं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या जगती वाटे. एकदा त्याचा संचार झाला. संचरोणी राहे हृदया माझी. झालं, वेळ झालेला आहे. सगळाच अभंग एका कीर्तनात सोडावा असं काही कुठं सांगितलेलं नाही. बचेंगे तो और भी लगेंगे. हाँ अगले बरस. ऐसा संताचा असं संताचं महत्व आहे. संगतीत बदल होतो, संगतीत परिणाम आहे. ऐका पटकन सांगतो एका मिनिटात. पाण्याचा एक थेंब आहे, तव्यावर टाकल्यावर काय होतो? तापलेल्या पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडला, काय होतं? वाफ होते, बाष्पीभवन. विज्ञान सांगतात ते. चला, तोच पाण्याचा थेंब अत्तरच्या बाटलीत पडला, काय होतं? अत्तरच्या सेंटच्या बाटलीत पडला, परफ्यूमच्या बाटलीत पडला, काय होतं? वास येतो. कसा? स्मेल, सुगंध येतो. सुगंध येतो, वास येतो. इथं काही आहे पडद्याच्या पलीकडे पण काही आहे. आता त्यांना उद्या घेऊ मध्ये. आता झालं आपलं संपलं. तोच पाण्याचा थेंब दारूच्या ग्लासमध्ये पडला, दारू भरलेल्या, काय होत आहे? बोलत चला, बोलत चला. दारूतले गुणधर्म त्याच्यात जातात, म्हणजे त्याच्यापासून नशा तयार होते. बरोबर आहे? चला, तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात समुद्रात पडला आणि तो शिंपल्यात गेला, काय होतं? मोती तयार होतात. काय होतंय? मोती तयार होतात. तोच पाण्याचा थेंब नालीत गटारात पडला, काय होतंय? मोठ्यानं बोलायचं. चिखल होईल. आणखीन गटारात पडलाय, घाण पाण्यात पडलाय, काय होईल? घाण होईल, दुर्गंधी प्राप्त होईल, अपवित्र होईल. तोच पाण्याचा थेंब हिवाळ्यामध्ये दवबिंदूच्या रूपाने एखाद्या गवताच्या पाण्यावर पडला आणि सूर्य तिकडून उगवला, काय होईल? तो मोत्यासारखा चमकायला लागला. दैवार म्हणतात त्याला. दहीवर, दैवार, दव काय म्हणतात इकडं? दैवारच म्हणतात. एकच आहे मराठवाड्यात. असं आहे. जिल्हाच एक आहे, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. तोच पाण्याचा थेंब पावसाच्या रूपाने इकडं वरलाकडं पडला. कोणतं गाव असेल? बाणेगावला. इकडं कोणतं आहे? बाणेगावाचं. अंधारात सुद्धा कळतात मला गावं. इतके दिवस झाले तरी गाव, रस्ते रस्ते सगळे माहीतच असतं. माणसं विसरतात का? साथ करणारे माणसं, प्रेमाचे जीवलग आहेत मंडळी आमची. खूप 25 वर्षापासून साथ केलेली मंडळी. शेतात पडला, काय होईल? पेरणी योग्य, पर्जन्य भूमी मार्दवाली, मृदू झाली. कोणीतरी शेतकरी सांगत येतो, तिकडे बाणेगावकडं रात्रभर पडले, वापसते बघा 11ला, चला पेरायला. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, मडे झाकून या करीती पेरणी. तोच पाण्याचा थेंब आहे. कोण्या कोण्या संगतीत गेला? तव्यावर गेला, तापलेल्या, नष्ट झाला. हो, तोच अत्तरच्या बाटलीत गेला, सुगंधाला प्राप्त झाला. तोच दारू असलेल्या ग्लासमध्ये गेला, नशेला प्राप्त झाला. तोच गटारात गेला, अपवित्र झाला, दुर्गंधीला प्राप्त झाला. हो, तोच शिंपल्यात गेला, मोती झाले त्याचे. हो, तोच गवताच्या पानावर गेला, तो मोत्यासारखा चमकायला लागला. हो, तोच कुठे गेला? शेतामध्ये पडला आणि तो पेरणी योग्य झाला शेतकऱ्यासाठी. त्या पाण्याला कोणाकोणाची संगती लागली. काही संगतीत त्याचं वाटोळं झालं, काही संगतीत त्याचे मोती झाले, काही संगतीमध्ये त्याला सौंदर्य प्राप्त झालं, काही संगतीमध्ये त्याला दुर्गुण प्राप्त झाले. बरं का? तसंच आहे आपल्या जीवनाचं. जेवढा संताचे संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे तीर्थे पर्व काळावगी पायापे. संत म्हणजेच तीर्थ, तीर्थ म्हणजे पवित्र जळ. आणि त्या संत महात्म्याची भेटी ज्या दिवशी होते, त्यांची भेटी होता भाग्य परम तीर्थाशी तीर्थ झाला. खूप मोठा विषय आहे. कधीतरी योग आला, माझी भेट झाली, मला येता आलं, तर हा विषय मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. तीर्थी कुर्वंती तीर्थानी पावनानी च सर्वशः ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ हे तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती
चरण. सगळे तीर्थ संतांच्या दर्शनाला येतात. तीर्थेतया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, जळती दोषाचे डोंगर. अवघी तीर्थे अवघे पर्वकाळ. प्रत्येक तीर्थाला पर्वकाळ आहे. गंगेला पर्वकाळ आहे. एकच सांगतो फॉर एक्झाम्पल उदाहरण. गंगेला पर्वकाळ आहे, तो 12 वर्षांनी येतो. त्याला काय म्हणतात? गंगा तीर्थ आहे आणि गंगेला पर्वकाळ आहे, तो 12 वर्षांनी येतो. त्याला काय म्हणतात? सिंहस्थ. आली सिंहस्थ पर्वणी तुकोबाराय सांगतात. असे अनेक तीर्थ आहेत. अनेक तीर्थाचे अनेक पर्वकाळ आहेत. अनेक तीर्थातलं पुण्य संताकडे आहे आणि अनेक तीर्थातलं पुण्य आणि अनेक पर्वकाळातलं पुण्य संतांच्याकडे आहे. संतच तीर्थ, संत भेट हाच पर्वकाळ. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा, आणि बोलायाची सीमा. राज्य केला पावे देवा, राज्य केला पावे देवा, संताचा महिमा झाली बोलायाचे देवा. दोन भजनं होतील, ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचं. मग तुमच्या रिवाजाप्रमाणे चाल होईल. एक होईल, दोन होईल, किंवा एकातच बाकी सगळे आळवतील. काही माहीत नाही मला इकडच्या प्रांतातलं. आम्ही कुणाच्या नियमामध्ये डिस्टर्ब करत नाही, हस्तक्षेप करत नाही. आम्ही उभारल्यापासून विनेकरी येईपर्यंत मात्र आमचं चालत असतं. तुका म्हणे देवा, त्यांची केली. अशा संतांची सेवा केल्यावर तीच सेवा देवाची आहे. कारण तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कलियुगामध्ये संतच देव आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. झालेली सेवा भगवान कल्लेश्वराच्या सानिध्यामध्ये ग्रामस्थ मंगरुळकर, सर्व भाविक भक्त मंडळी गुणीजन सर्वांच्या सानिध्यात झालेले चिंतन तुळशीधर पांडुरंग समाचार ठेवतो. बोलत असताना अपशब्द गेले असतील, लहान तोंडी मोठा घास झाला असेल, उदार अंतःकरणाने क्षमा करा. जे योग्य ते वारकरी संतांचं अभंगरूपी प्रासादिक चिंतन ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थे पर्व काळा वगे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुकाराम 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
तुकाराम 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 ए तुकाराम 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 ए तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ए तुकाराम मनोज तुका म्हणे तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा ट्रबल द्यायला ट्रबल तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा त्यांची केली पाळीण सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा पलीकडल्या माईकला बेस द्या बेस
झाली बोला याची सीमा मॉनिटरचा आवाज द्या मला आवाज मधल्या मॉनिटरचा आवाज द्या झाली बोलायाची सीमा झाली बोलाची सीमा झाली बोला झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा
झाली बोला यादीची मा झाली बोला यादीची मा झाली बोला यादीची मा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा अर्धा तास वाटत होता. अतिथी पूजन म्हणून आमचे श्री दिलीप मुगळे यांच्याकडे प्रसाद भोजन झालं, संत पूजन केलं त्याने. त्यांनाही सप्ताहाच्या वतीने धन्यवाद देतो. सर्व मंगरुळकर ग्रामस्थांना धन्यवाद देऊन सेवा पांडुरंग चरणी. विठ्ठल जय.